हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? मस्त मजेतच असेल. मी पण मस्त मजेतच आहे. तर मला एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची होती आणि व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवते मी. सध्या मी थोडंसं व्हिडिओ माझे येत नाहीत सध्या, कारण थोडीशी डिस्टर्ब पण आहे, थोडंसं टेन्शन आहे. म्हणून मी व्हिडिओ बनवले नाही. पण आज मला तुम्हाला व्हिडिओ बनवून एक गोष्ट शेअर करायची होती. त्याच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते. ॲक्च्युली माझा बर्थडे आहे 22 तारखेला आणि मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की आई-वडिलांचं प्रेम किती वेगळं असतं आणि आई-वडीलच असतात. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की आई-वडिलांनी मला ना एक गिफ्ट पाठवलेत माझ्यासाठी आणि ते माझ्यासाठी सरप्राईज आहे आणि ते आत्ता माझ्या साहेबांनी मला आणून दिलेलं आहे माझ्याजवळ. कारण मला माहीतच नव्हतं की काय आहे. मला वाटलं की साहेबांनीच आणून दिलंय मला असं मला वाटलं. पण ॲक्च्युली 1 मिनिट. ॲक्च्युली टीव्ही चालू होती, मग टीव्ही बंद केली. तर मला हे सांगायचं होतं की आईने आणि डॅडीने मला दोघांकडून आनवसाठी, माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी, आम्ही तिघांसाठीही त्यांनी गिफ्ट पाठवून दिले. कारण आनवचाही बड्डे होता, त्यांना यायचं होतं. पण तेव्हा आनवचीही तब्येत बरी नव्हती, म्हणून तेही बड्डे काय झाला नाही व्यवस्थित. छोटा-मोठा आम्ही घरातलंच घरात केले. तुम्हाला तर व्हिडिओ पोस्ट केले पण आहे, ते बघितलेलंच आहे तुम्ही तो व्हिडिओ. पण हा व्हिडिओ पण आता सध्या मला जरा टेन्शन म्हणजे घर शिफ्टिंग करायचं आहे मला. ॲक्च्युली त्याच्या टेन्शनमध्ये रूम अजून भेटत नाही आहे. बघतो आहे आम्ही आणि मेन घरमालकाचा पण प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्हाला जायला लागतं. तरी ते म्हणतात की ठीक आहे, सणवार आहे, तुम्हाला जेव्हा रूम भेटेल तेव्हा तुम्ही जावा, म्हणून आम्हाला तो पण सहकार्य करतो आहे म्हणून. पण वाटतं ना, घरमालकाने आपल्याला जा म्हणलं, मग आपण काय करायचं. रूमा आहेत पण पटकन नंबर वगैरे भेटत नाही आहेत, त्याच्यामुळे जरा टेन्शनमध्ये आहे. पण आता ॲक्च्युली बघू म्हणलं आता की रूम कुठे भेटेल काय नाही. पण त्यात पण खूप टेन्शनमध्ये होते. त्यात पण मला खूप छान वाटतं की माझ्या आई-डॅडीने माझ्यासाठी एक सरप्राईज पाठवलं. त्याच्यासाठी मी खूप म्हणजे खूप खुश आहे. खूप टेन्शनमध्ये होते. मला ॲक्च्युली काय सुधरतच नव्हतं की कुणाचा नंबर येईल, कोण मला म्हणजे सध्या तर रूमच्या टेन्शनमध्ये आहे, म्हणून मला व्हिडिओ करायची पण इच्छा होत नाही, काही करायची इच्छा होत नाही. सध्या माझे पोस्ट पण मी करत नाही, तर रोज माझं अपडेट असतं, तुम्हालाही माहिती आहे. पण मला हल्ली होतच नाही, म्हणून मी काही केलेलं नाही आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या आई-डॅडीनी मला एवढं छान गिफ्ट पाठवलं आणि तेही मला जे पाहिजेल होतं ते मला पाठवले. ते मला खूप भारी वाटतं आहे त्यांच्याबद्दल. ॲक्च्युली त्यांनी काय पाठवलं ते मला तुम्हाला सांगायचं पण आहे आणि दाखवायचं पण आहे. की त्यांनी माझ्यासाठी छानपैकी, ॲक्च्युली ते मला एक साडीबद्दल सांगायचं आहे मेन. ॲक्च्युली मला मेसीवर एक साडी आवडली होती आणि ती साडी आता सध्या लेटेस्ट चाललेली आहे. मी दाखवेन तुम्हाला साडी पण. आणि ती साडी मी जस्ट माझ्या आईला बोललेली होती की आई, मला ही साडी खूप आवडली आहे गं आणि मला हाच कलर पाहिजे, असं म्हणून मी आईसोबत डिस्कस केलं आणि आईला मी पाठवून दिलं. माझ्या मोबाईलवरून तिच्या व्हॉट्सअपवर पाठवून दिलं की आई, मला ही साडी खूप आवडली, अशी बोललेली मी. आई म्हणली ठीक आहे बाई, बघते मी, तुला आवडले ना, मला पाठवून दे, अशी आई पण बोलली. आणि आईने डायरेक्ट माझ्या डॅडींना दाखवलं आणि डॅडींनी काय केलं माहिती आहे, बाईला आवडली ना, मला माझ्या घरी बाई बोलतात सगळेजण, नावाने कोणी हाक मारायचं, सगळे मला लाडाने बाई बोलतात तिकडे. मग बाईला आवडली ना, मग त्यांनी डायरेक्टली मेसीवर ऑर्डरच केली ती साडी आणि मग ती साडी आली पण आणि तीच साडी मला त्यांनी पाठवून दिली. मला ती खूप छान वाटलं आणि आईला आणि डॅडीला दोघांनाही थँक्यू सो मच. आई-वडिलांचं प्रेम खरंच वेगळं असतं, तर खरंच वेगळं असतं. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. कारण आई-वडिलाचं प्रेम आणि नवऱ्याचं पण म्हणेन मी, की नवरा पण आहे सगळ्या गोष्टीच्या, तो पण सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य करतो. असं नाही की नाही करत. कुठलीही गोष्ट करायचं, नाही करायचं असं नाही. कधी नाही होय, कधीच बोलत नाही. करायचं आहे ना, का बाई कर. अशा बाबतीमध्ये आहे माझा नवरा. तर मला खरंच खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं की माझ्यासाठी, मी तुम्हाला चला पार्सल आता दाखवते की काय पाठवलं आहे त्या पार्सलमध्ये. आणि आत्ता मला साहेबांनी ते पार्सल आणून दिले. मला वाटलं की त्यांनीच मला देते काहीतरी, असं मला वाटलं. पण ते मला म्हणले, मॅडम हे पार्सल मी माझ्याकडून नाही देते, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे, बघा त्यात काय आहे. तेव्हा मी बघते तर मी एकदम शॉक झाले आणि ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे. मला शेअर करायचं होतं म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला कसं वाटलं माझ्या आई-डॅडींचं सरप्राईज आणि तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ, तुम्ही पण कमेंट करून सांगा. पहिलं मी माझं पार्सल वगैरे दाखवते, मग काय पाठवलं आहे, काय आहे, कसली साडी आहे, ते तुम्हाला मी दाखवते. चला बघूया आपण पार्सल.
पार्सल असं पाठवून दिलेलं आहे पिशवीमध्ये. हे बघा मी आता काढत आहे. हे बघा पहिलं उघडलेलं आहे मी. स्वीट पाठवून दिलेले आहे. कपडे याच्यात असतील. बघा ही माझी साडी आहे. अनवचे कपडे आहेत. अजून ह्याच्यात पण अनवचेच असतील कपडे. हे बघा अनवचेच कपडे. टी शर्ट आहेत अनवसाठी. हे बघा 4 आहे टी शर्ट. तर हे काय साहेबांसाठी सफारी. अगं बाई ग. हे बघा साहेबांसाठी सफारी पण पाठवून दिलेली. ते सफारीच घालतात. त्यांना आवडतंय सफारीच घालायला. हे बघा अनवला टी शर्ट किती छान पाठवलंय. 4 नमुन्याचे 4 कलरचे पाठवलेत बाई. हे बघा बघा हे बघा लाईट आत्ता लावली. मला कळलंच नाही लाईट लावायचं ते. बघा साडीमध्ये आईने ब्लाऊज पण शिवून दिलेला आहे. बघा साडी ही आहे आणि ब्लाऊज पण आजकाल हे चाललंय जास्त आहे. बघा आईने ब्लाऊज शिवून पण दिलेलं आहे. किती छान शिवून दिलेले आहे. हात लांब केले तर आजकाल हे चाललेलं आहे. बघा खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला आवडली साडी. हे बघा साडी. त्याचा पदर हे बघा किनार त्याची अशी छानपैकी त्याचा पदर दाखवते. हे बघा त्याचा पदर. साडी आहे बघा अशी पूर्ण भरून आहे साडी. खूप छान आहे साडी. आहे बघा आणि त्याचं ब्लाऊज. आता अनवचे कपडे दाखवते. अनवला बड्डेलाच घेतलं होतं पण त्यांना यायचं होतं. पण तुम्हालाही माहिती आहे अनवची तब्येत बरी नव्हती म्हणून तेव्हा येणं नाही झालं. आहे बघा अनवचे कपडे दिसते. आता अनव नाही आला आणि स्कूलमधून आता येईल थोड्या वेळात. मग त्याला दाखवल्यावर मग त्याचं रिॲक्शन बघूया. त्याला आवडतील नाही आवडतील त्याचे कपडे. त्याच्यासाठी त्याच्या आजी आजोबांनी खूप सुंदर कोट घेतलेला आहे बघा. आणि ही साहेबांसाठी सफारी पाठवून दिले. बघा जावयासाठी पण सफारी पाठवून दिले. दसरा जोरात आहे साहेबांचा. आमचा बर्थडे आणि त्यांचा दसरा. छान आहे सफारीचं. शिलाई पाठवलं का? शिलाई पण पाठवलंय का म्हणतायत. बघा किती कसे असतात जावई लोक. सफारीची शिलाई तर न पाठवल्यामुळे जावई नाराज झाला आहे. जावई रुसले. बघा जावई रुसला. जावयाला शिलाई पण पाहिजे भले. जावयाला शिलाई पाठवून द्या. त्यांच्या फोन पे वर पाठवून देतील. हे बघा अनवसाठी टी शर्ट छान छान पाठवून दिले. कलर पण छान छान आहेत. मस्त आहेत कलर पण छान छान आहेत. कलर सगळे. आणि त्याला असेच कपडे आवडतात. टी शर्ट पण असेच आवडतात. हे दोन्ही सुंदर आहेत. मस्त आहेत. छान आहेत. हे पण कलर छान वाटतो त्याला आणि हा पण कलर छान वाटतो. मस्त आहेत 4 टी शर्ट. खूप सुंदर मस्त. हे बघा मिठाई पण पाठवले. ते पण मला आवडते असे बेसनचे लाडू. मला बेसनचे खूप लाडू आवडतात. बेसनचे लाडू पण त्याने पाठवून दिलेले आहे. थँक्यू आई डॅडी. पार्सल काय पाठवले ते तुम्हाला दाखवलेलंच आहे. नऊ अजून शाळेतून आलं नाही. त्याला दाखवायचं आहे. आणि त्या साडीला पिको फॉल सहित करून पाठवून दिलेली आहे. सगळ्याच गोष्टी रेडी करून पाठवून दिले की बाई बड्डेच्या दिवशी हेच घाल. मग त्या दिवशी मी हेच घालेन. बघू आता त्या दिवशी नवरात्री पण चालू आहे. पहिला माझा उपवास असतात. 9 दिवसाचे माझे उपवास असतात. बघू आता पहिलाच 22 तारखेला उपवास आहे. बघू काय होते माझ्या बड्डेचं मला माहिती नाही. पण माझ्या आईनी डॅडीने मला खूप छान सरप्राईज आणि गिफ्ट दिलेलं आहे. त्यांना मनाभावातून थँक्यू आणि खूप छान वाटलं की एवढं छान पाठवून दिलं आहे तुम्ही. तर अनव आल्यावर अनवचं रिॲक्शन बघूया. तो आता येईलच. 5 वाजायला लागले. आता येईलच. मग त्याच्यानंतर अनवला दाखवल्यावर मग अनव बोलील. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. वेलकम. बाय.
आई तुला बी थँक्यू म्हणा. तुला बी थँक्यू. आईला म्हण बाय कर म्हणा. मी थँक्यू म्हणलो. फक्त थँक्यूच म्हणतोच. बाय. बाय पिलू आता आलाच. नाही 5 वाजता आला. बरं बरं बरं. त्याला लाडूच आवडलेत, लाडूच घेऊन बसलाय त्यानं. पहिलं कपडे तर बघायला पण तयार नाही. होय ते तुला बेसनचे लाडू आवडतात म्हणून लाडू दे म्हण ते दे म्हणलो. हा मग तेच घेऊन बसलाय. पहिलं ते दे ग पहिलं खायला म्हण मला. खाऊ दे किती राहतात मध्ये 4-5. हा खाऊ मम्मी 3 खाल्ली. मम्मी तर तेल आणले. इथं एक राहिला पोडा माय. राहू दे. मम्मी तर 3 आणून टाकली लगे. काय मम्मीच खाल्ली म्हण 3 लाडू. 3 लाडू मम्मीच खाल्ली पूर्ण गचागच. डॅडी काय खायला तर मध्ये साखरेचे आहेत गोड. आता हे डॅडी बाबाला बी काय तर गिफ्ट द्यावं लागतंय. का देतोच रे? आई मोठं कोट देतो आता. हा मोठा कोट. माझ्या डॅडीला कोट आवडत नाहीत. डॅडी बाबाला कोट देतोच. बघा आजी आजोबाला किती छान बोलतोय आदव. पण बाबा काय पाहिजे गिफ्ट विचार. मग टी शर्ट घेतो. काय रे नको पिलू बाबा घालला. आई जुने हिरो आहेत ग म्हणून. तुला तर आई जुने हिलो आहेत. जुने हिलो. तुझ्या वाढदिवसाच्या अगोदर पासून घेऊन ठेवलेले होते कपडे. आई परत देतो ग बाय. नको ग बाय. आई डॅडी बाबा जुने हिरो आहेत. देतो बाबा. आज आत्ता घेऊन येतो पण देतो. बरं आत्ता लगे घेऊन जातो. डॅडी बाबा जुने हिलो आहेत. जुने हिलो. जुने हिरो आहेत. ठेव पिलू. हा बाय. बाय. हे बघा टी शर्ट घातलेलं मी आणलेलं त्याच्यातलं. हे बघा आणवला. छान आहे पिलू. हा आवडलं. हा टी शर्ट छान आहेत ना. हा. आणि तुझं कोट नाही नको ते. मी उद्या घालून जाऊ. दिवाळीला. नाही दसऱ्याला बाळा. नाही दिवाळी नाही दसऱ्याला. हा आणवला बघा कोट पण खूप आवडलं ना. ना हा ह्याला हे बी आहे. डायमंड पण आहे. मला हे घालून दाखव म्हणलं तुला. घालून बाळा मस्त आहे. आई डॅडी थँक्यू. तिकडे मी घालतो इकडे. खूप छान आहे. वरचं फक्त घाल इकडे. बघा टी शर्ट पण घातला कोट पण घातला आणव. हे बघा हे बघा. खूप आवडले आता. हे बघा टी शर्ट बी घातलाय वरलं कोट पण घातलाय. हे बघा आणव बघा. थँक्यू डॅडी. आई छान आहे ना. मस्त आहे ना. हा पॅन्ट नाही घालणार. नको आता दिवाळीला घालू ना. दसऱ्याला घालायचे बाळा. दसऱ्याला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. बाय. अच्छा हे पण आहे त्याच्यामध्ये. त्या कोट मधून 3 पीस छान आहे की. मस्त आहे. आणव आला आणि आणवचं रिॲक्शन बघितलं ना. त्याला लाडू आवडले. फक्त त्याच्यातले कपडे यायला तरी लक्ष दिला नाही. पण लाडू आवडले. आणि लाडू खाता तो लगेच आजी आजोबाला फोन केला. ते तर तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणव म्हणला नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.